नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी, पोएम 2.6 दी प्लॅनर्स या कवितेमधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज। चला तर मग सुरुवात करूयात। ॲक्टिव्हिटी 8 आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। खाली दिलेला टेबल आपल्याला पूर्ण करायचं आहे। तर टेबलमध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत आणि काय लिहायचे ते। तर पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर दिलेला आहे, त्यानंतर कॉलम 2 मध्ये फिगर्स ऑफ स्पीच, की जे काही फिगर ऑफ स्पीच आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे। त्यानंतरच्या कॉलममध्ये आहे लाईन ऑफ द पोएम, त्या फिगर ऑफ स्पीचचं जे उदाहरण आहे, तो फिगर ऑफ स्पीच दर्शवणारी जी ओळ आहे कवितेमधली ती आपल्याला या कॉलममध्ये लिहायची आहे। आणि नंतरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे एक्सप्लेनेशन, की त्याचं जे स्पष्टीकरण आहे, या फिगर ऑफ स्पीचचं जो उदाहरण आहे, जी लाईन आहे, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला नंतरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे। तर आता पहिलं पाहू आपण। पहिला फिगर ऑफ स्पीच दिलेला नाही आहे, लाईन ऑफ पोएम दिलेली नाही आहे, फक्त त्याचं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे। आणि ते एक्सप्लेनेशन आहे, द स्काय इज इमॅजिन टू आर्ट लाईक ह्युमन बीइंग, की एखाद्या ह्युमन बीइंगसारखं वर्तन या स्कायनं केलेलं आहे, अशी कल्पना करण्यात आलेली आहे। हे एक्सप्लेनेशन आहे। म्हणजे एखादी निर्जीव वस्तू ज्यावेळेस सजीवासारखं किंवा एखाद्या माणसासारखं वर्तन करते त्यावेळेस त्याला त्या फिगर ऑफ स्पीचला पर्सॉनिफिकेशन असं म्हणत असतात। तर साहजिकच मग आपल्या पहिल्या कॉलममध्ये येईल पर्सॉनिफिकेशन। आणि आता आपल्याला लिहायची आहे त्या कवितेमधली ओळ पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण असणारी। तर ती ओळ आहे, अँड द स्कायज सरेंडर। एक्सप्लेनेशन तर आपलं लिहिलेलं आहेच। अशा पद्धतीनं आता दुसऱ्या रोमध्ये आपण पाहू की फिगर ऑफ स्पीच दिलेलं नाही आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे, तर दिलेलं काय आहे, लाईन ऑफ द पोएम विथ ग्लिमिंग गोल्ड। काय दिलेलं आहे, विथ ग्लिमिंग गोल्ड। आता ही जी ओळ आहे विथ ग्लिमिंग गोल्ड, याच्यामध्ये आपण पाहतो की ग्लिमिंग गोल्ड ग असा ॲडजस्टंट असा उच्चार आलेला आहे त्याचा कॉन्सोनंट साऊंडचा। तर हे उदाहरण ॲलिट्रेशनचं होऊ शकते, म्हणून आपण फिगर ऑफ स्पीचमध्ये लिहू ॲलिट्रेशन। आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहिता येईल की ॲडजस्टंट वर्ड्स बिगिन विथ द सेम कॉन्सोनंट। आता हेच जे वाक्य आहे की ज्याला आपण लाईन म्हणू, या कवितेची जी ओळ आहे विथ ग्लिमिंग गोल्ड, हे उदाहरण इमेजरीचं सुद्धा होऊ शकते। मग कशा पद्धतीने होईल, तर त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला अशा पद्धतीने देता येईल, ॲन इमेज ऑफ थिंग्स शायनिंग अँड न्यू कम्स टू माइंड। म्हणून इमेजरीचं सुद्धा ते उदाहरण आहे। तिसऱ्या रोमध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच देण्यात आलेला आहे, ऑक्झिमोरॉन। लाईन ऑफ पोएम देण्यात आलेली नाही आणि एक्सप्लेनेशनसुद्धा देण्यात आलेलं नाही। तर ऑक्झिमोरॉनचं उदाहरण असलेली लाईन या कवितेमधली आहे, सो हिस्ट्री इज न्यू अगेन। आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे, द ओल्ड इज वाईप्ड आउट ऑर चेंज टू अपियर न्यू। फोर्थ वन, फिगर ऑफ स्पीच देण्यात आलेला नाही, एक्सप्लेनेशनसुद्धा देण्यात आलेलं नाही। आपल्याला दिलं काय, तर लाईन ऑफ द पोएम। आणि ती लाईन आहे, द कंट्री वियर्स द परफेक्ट स्माईल, ॲनेस्थेशिया, ॲम्नेशिया, हिप्नॉसिस, अशी आपल्याला ओळ दिलेली आहे। मग आता आपण पाहतो की यामध्ये जे काही शब्द आहेत, हे शब्द आपल्याला एक स्ट्रॉंग इम्पॅक्ट निर्माण करण्यासाठी एक इंटेन्सिटी ती वाढवतात। आपली जी इंटेन्सिटी आहे ती वाढवतात। आणि बघा काय दिलं, कंट्री वियर्स अ परफेक्ट स्माईल, पहिले आलेलं आहे ॲनेस्थेशिया, त्यानंतर ॲम्नेशिया, नंतर हिप्नॉसिस। म्हणजे हा चढता क्रम आहे, तर दॅट इज क्लायमॅक्स। म्हणून आपल्याला फिगर ऑफ स्पीचमध्ये लिहिता येईल
क्लायमॅक्स ओळी दिलेल्या आहेत आणि एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला लिहावं लागेल, द वर्ड्स इन्क्रीज इन इंटेन्सिटी फॉर क्रिएटिंग अ स्ट्रॉंग इम्पॅक्ट. आता 5व्या रोमध्ये फिगर ऑफ स्पीच देण्यात आलेला आहे, पण लाईन ऑफ द पोएम देण्यात आलेली नाही आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा देण्यात आलेलं नाही. मग फिगर ऑफ स्पीच कोणता देण्यात आलेला आहे? पॅराडॉक्स. याची आपण ओळ पाहू कवितेमधली. ती आहे आवर पास्ट टुमारो. याचं एक्सप्लेनेशन कसं लिहिता येईल आपल्याला? तर अपोजिट आयडियाज कोणकोणत्या? तर पास्ट अँड टुमॉरो क्रिएट अ ड्रॅमॅटिक इफेक्ट फॉर मिनिंग, की ज्या विरुद्धार्थी कल्पना आहेत पास्ट आणि टुमॉरो, एखादा अर्थ प्राप्त करण्यासाठी एक ड्रॅमॅटिक इफेक्ट तयार करतात आणि तो फिगर ऑफ स्पीच आहे पॅराडॉक्स. आता आपण पाहू ॲक्टिव्हिटी A11. काय म्हणते ॲक्टिव्हिटी A11? कंपोज 4 लाईन्स एक्सप्रेसिंग द ग्रीप ऑफ हॅव्हिंग लॉस्ट नेचर ड्यू टू मॉडर्नायझेशन. की मॉडर्नायझेशनमुळं म्हणजे आधुनिकीकरणामुळं की आपण आज निसर्ग गमावत आहोत आणि हे निसर्ग गमावल्याचं दुःख व्यक्त करणाऱ्या 4 ओळी आपल्याला कंपोज करायच्या आहे. 4 ओळींची कविता आपल्याला लिहायची आहे. तर ती कविता आपण अशा पद्धतीने लिहू. Where are the trees and sparrows? Look for the little thatched roof homes. My grandparents are missing. I see billboards for Max and Coke. अशी छोटीशी कविता 4 ओळींची आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यानंतर आपण बघूया ॲक्टिव्हिटी 812. Imagine that a person who has returned to his native place after long time is talking to his old friend about the changes that have taken place in the village. की अशी कल्पना करा की एखादा व्यक्ती खूप दिवसानंतर खूप वेळेनंतर त्याच्या मूळ गावी आलेला आहे आणि तो त्याच्या जुन्या मित्राला बोलत आहे आणि काय विचारत आहे? अबाउट द चेंजेस दॅट हॅव टेकन प्लेस इन द विलेज. की खेड्यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत त्याबद्दल तो विचारणा करतोय. राईट अ डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स. या दोन्ही मित्रांमधला डायलॉग आपल्याला लिहायचा आहे. हू हॅव बिकम नॉस्टॅल्जिक अबाउट देअर ओल्ड विलेज. की हे जे दोन्ही मित्र आहेत ज्यांच्या ओल्ड विलेजसाठी जुन्या त्यांच्या गावासाठी संवेदना आहेत, त्यांच्याशी जे जुडल्या गेलेले आहेत, तर त्या संदर्भातला आपल्याला डायलॉग या 2 मित्रांमधला आपल्याला लिहायचा आहे. पहिला मित्र आहे केदार आणि दुसरा अमित. असे 2 मित्र कन्सिडर करू आपण. तर केदार, वेलकम. आय नेवर थॉट विल मीट बिफोर आय डिपार्ट. यू हॅव गिवन मी न्यू लाईफ. वाय डिड यू नॉट राईट? अमित, आय डिसाइड टू कम ओनली 2 days back. I didn't have time to write. How are you all? How is the family? Where are they? I recognized the house because of the water pump near the door. Everything had changed so much. Kedar, that is the sorrow of the entire village. These builders buy a property and do anything for profit. Hotels and resorts have come up. People come to enjoy the natural beauty, but the devils bring in their trash and bad habits and leave us to clean up. Industries are proposed. They will drain the groundwater. Our wells will dry up and crops will suffer. We don't know where all this is going. Amit, I heard a lot about this development ideas from your neighbor. I met him in the city. That's why I rushed here. I'm going to send a petition to the local government
to stop any further development. No building without the residents' agreement. You don't worry, my law firm will take care of this. You round up the village council and we will have a meeting soon. We will have rules drawn up about sale of properties here. I must leave this evening. Kedar: Yes, give my wife half an hour. We will have dinner. Now let us have something hot to drink. अशा पद्धतीचा दोन मित्रांमधला डायलॉग आपण या ठिकाणी लिहिला. त्यानंतर ॲक्टिव्हिटी A13 पाहूयात आपण. A13 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे, राईट इन शॉर्ट अबाउट ॲटलिस्ट 5 cities इन इंडिया दॅट आर कन्सिडर्ड टू बी द मोस्ट डेव्हलप्ड सिटीज. की आपल्याला भारतामधल्या 5 सिटीजबद्दल लिहायचं ज्या मोस्ट डेव्हलप सिटीज आहेत, जास्त विकसित अशा सिटीज शहर आहेत, त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर त्या कोणकोणत्या सिटीज आहेत, तर पहिलं लिहू आपण मुंबई. शॉर्टमध्ये लिहित आहोत आपण मुंबई, कमर्शियल कॅपिटल ऑफ द कंट्री. त्याच्याबद्दल काय लिहू शकतो आपण की कमर्शियल कॅपिटल आहे आणि कशा पद्धतीनं बाकी डेव्हलपमेंट झालेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, मुंबई ही कमर्शियल कॅपिटल आहे या आपल्या देशाची. सेकंड सिटीज बेंगलुरू. इट इज नोन ॲज द IT हब ऑफ इंडिया. Then New Delhi. New Delhi is a center point, that is political capital of India. Then we will see Chennai. Chennai is Detroit of India. 1/3 automobile industry based here. Then Hyderabad. Hyderabad is also an IT hub. It is known by the IT हब. त्यानंतर A13 मधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, युअर एक्झामिनेशन्स आर ओनली 2 months अहेड. की 2 महिन्यावर तुमच्या परीक्षा आलेल्या आहेत. प्लॅन युअर शेड्यूल ऑफ स्टडीज अँड राईट इन युअर नोटबुक. की तुमचं शेड्यूल तयार करा आणि ते नोटबुकमध्ये लिहा. तर आता पहिल्या पद्धतीने दिलं की वीक 1 assess weak topics in all the subjects. Week 2 begin work to clear doubts on those. Week 3 practice workbook exercises. Repeat 2 and 3 over the next weeks on all subjects. 3 to 4 days per subject. Begin solving papers, past papers. Build up speed and accuracy. Collect hall ticket and verify location of exam center. Estimate travel time and fix transport with friends going to the same center. हे काही गायडन्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले, या अकॉर्डिंग तुम्ही प्लॅन करू शकता. देन थर्ड दिलेलं आहे, रीड द सिटी प्लॅनर्स बाय मार्गरेट अटवूड. की मार्गरेट अटवूड यांनी लिहिलेली द सिटी प्लॅनर्स आपल्याला वाचायची आहे. तर ते पुस्तक ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल ते तुम्ही वाचायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर इथेच या पोएममधील ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.